विद्यार्थ्यांनो सप्र नमस्कार. महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठ परीक्षा याची एक्झाम डेट आलेली आहे. त्या धर्तीवर आपण जी व्हिडिओ सिरीज घेऊन आलो आहोत त्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला महाराष्ट्राचा भूगोल या टॉपिकवर आधारित महत्त्वपूर्ण असे 100+ प्रश्न या ठिकाणी बघायचे. व्हिडिओ नक्की बघा, परीक्षेतून तुम्हाला यातूनच प्रश्न विचारलेले या ठिकाणी बघायला भेटेल. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी छोटीशी माहिती मी या ठिकाणी देऊ इच्छितो. जर तुम्ही पे अँड अकाउंट ऑफिसर यासाठी फॉर्म भरला असेल तर आपल्याकडे 1400 प्रश्न आहेत 99 रुपयामध्ये. सिनियर लायब्ररी असिस्टंट 1800 प्रश्न आहेत 299 रुपयामध्ये. एक्सरे टेक्निशियन 1400 प्रश्न 99 रुपयामध्ये. ज्युनियर लायब्ररी असिस्टंट 1800 प्रश्न आहे 299 रुपयामध्ये. लायब्ररी अटेंडंट 1800 प्रश्न आहे 299 रुपयामध्ये. तर ड्रायव्हर याकरिता 800 प्रश्न आहे 299 रुपये मध्ये. हे सर्व कंटेंट तुम्हाला ऍप्लिकेशन डाउनलोड करून बघायला भेटेल. या सर्व कोर्सची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्यावरून ऍप्लिकेशन डाउनलोड करा, कोर्स परचेस करा. सर्व मटेरियल तुम्हाला PDF स्वरूपात आणि यामध्ये ऑनलाईन टेस्ट देखील तुम्हाला बघायला मिळतील. अधिकच्या माहितीसाठी तुम्ही 93 56 25 60 37 यावर देखील व्हॉट्सअप करू शकता. त्याच पद्धतीने नॉन टेक्निकल मटेरियल यामध्ये आपल्याकडे 18,000 प्रश्न आहेत. प्राइस आहे 499. यामध्ये 300+ ऑनलाईन टेस्ट आहेत. जेवढ्याही ऑनलाईन टेस्ट आहेत त्यामध्ये मल्टिपल अटेम्प्ट आणि टायमर प्रोव्हाइड केला आहे. यामध्ये सामान्य ज्ञानचे प्रश्न, अपडेटेड चालू घडामोडी, सराव प्रश्नपत्रिका, TCS IBPS परीक्षेत विचारलेले प्रश्न, मराठी व्याकरण, इंग्लिश आणि ॲप्टिट्यूड परिपूर्ण असा हा कोर्स आहे. अधिकच्या माहितीसाठी तुम्ही व्हॉट्सअप करून अधिकची माहिती घेऊ शकता. या देखील कोर्सची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर आता कोणताही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? या ठिकाणी जे 4 ऑप्शन आहेत ते तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आणि स्वतः रीड करायचे आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचे. एकूण 100 प्रश्न झाल्यानंतर आपले किती बरोबर आले ते देखील खाली कमेंट करायचं आहे. मी जर ऑप्शन रीड करत बसलो तर जास्त वेळ जाईल आपला, त्यामुळे प्रश्न आणि उत्तर मी तुम्हाला लगेचच सांगणार आहे. तर महाराष्ट्राचा जो राज्य प्राणी आहे तो आहे ऑप्शन 3 शिक्रू. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? आता व्हिडिओला पॉज करा, 4 ऑप्शन रीड करा आणि प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन 3 आर्वी. पुढील प्रश्न, राज्यात कोणत्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 चंद्रपूर जिल्हा. पुढील प्रश्न, महाराष्ट्राचा बराचसा भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 बेसॉल्ट. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील पर्यायाने भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणता आहे? उत्तर आहे ऑप्शन 1 मुंबई. पुढील प्रश्न, नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 गोंदिया. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आढळते? योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 गडचिरोली. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे? उत्तर आहे ऑप्शन 3 जायकवाडी. आणि या धरणाचं नाव जर आपल्याला येत असेल तर आपण खाली कमेंट करू शकता. पुढील प्रश्न, महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? उत्तर आहे ऑप्शन 2 720 किलोमीटर. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी वसलेले नाही? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 पंढरपूर. नेक्स्ट, महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे? उत्तर आहे ऑप्शन 2 विदर्भ. पुढील प्रश्न, सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत? योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 36. आणि 36व्या क्रमांकाचा जिल्हा कमेंट करा. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात कोणते पीक सर्वात जास्त होते? उत्तर आहे ऑप्शन 4 ज्वारी. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? राईट आन्सर आहे ऑप्शन 3 नाशिक. पुढील प्रश्न, सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 अहिल्यानगर. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 अहिल्यानगर. यानंतर पुढील प्रश्न, मराठवाड्याची राजधानी म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? उत्तर आहे ऑप्शन 1 छत्रपती संभाजीनगर. पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, जर तुम्हाला कंटेंट आणि एफर्ट जर आमचे आवडत असेल
तर व्हिडिओला लाईक करायचे. तसेच रेग्युलरली आम्ही व्हिडिओ घेऊन येणार आहोत, त्यामुळे चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करा. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा कोणता? उत्तर आहे ऑप्शन 1 मुंबई शहर. पुढील प्रश्न, कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 रायगड. पुढील प्रश्न, ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? उत्तर आहे ऑप्शन 4 बीड. पुढील प्रश्न, रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला आढळत नाही? राईट आन्सर आहे ऑप्शन 3 अजिंक्यतारा. पुढील प्रश्न, लोणावळा खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 पुणे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील अष्टविनायकांच्या 8 स्थानांपैकी 5 स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 पुणे. आणि ही जी 5 स्थाने आहेत तर तुम्ही लिहून घ्या आणि याचं गुगल करा आणि प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचे. ही जी पुण्यातील 5 स्थाने आहेत त्यांची नाव कोणते आहेत? पुढील प्रश्न, गोदावरी नदीचे उगमस्थान कोणते? राईट आन्सर आहे ऑप्शन 3 त्र्यंबकेश्वर. पुढील प्रश्न, कृष्णा वारणा या नदीचे संगमस्थान कोणते? राईट आन्सर आहे ऑप्शन 1 हरिपूर. पुढील प्रश्न, ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 चंद्रपूर. पुढील प्रश्न, धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन 3 पांझरा. पुढील प्रश्न, महाराष्ट्राची राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली? योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 मे 1960 या दिवसाला महाराष्ट्र दिन तसेच याच दिवशी कामगार दिन देखील साजरा केला जातो. पुढील प्रश्न, लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 बुलढाणा. पुढील प्रश्न, नाशिक जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे? याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन 2 निफाड. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात चलनी नोटा, पोस्ट कार्ड, तिकिटे इत्यादीचे छपाई केंद्र खालीलपैकी कोठे आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 नाशिक. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? उत्तर आहे ऑप्शन 3 अंबोली. पुढील प्रश्न, राज्यात कोणत्या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणावर आढळतात? राईट आन्सर आहे ऑप्शन 4 यवतमाळ. पुढील प्रश्न, महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन 3 सातारा. पुढील प्रश्न, माथेरान हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? राईट आन्सर आहे रायगड. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ जर तुम्हाला फास्ट वाटत असेल तर तुम्ही व्हिडिओचा स्पीड स्लो करा आणि ऑप्शन रीड करायला स्वतःला टाइम हवा असेल तर व्हिडिओ देखील तुम्ही पॉज करू शकता. पुढील प्रश्न, पशुधनात महाराष्ट्राचा देशातील क्रमांक कितवा? राईट आन्सर आहे ऑप्शन 1 6वा. नेक्स्ट, पानझडी वृक्षांची वने कोणत्या विभागात आढळतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 विदर्भ. नेक्स्ट, केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता? राईट आन्सर आहे ऑप्शन 3 जळगाव. कांद्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा कोणता? योग्य उत्तर आहे नाशिक. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? उत्तर आहे ऑप्शन 2 नागपूर. महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांची संख्या किती? राईट आन्सर आहे ऑप्शन 1 4. महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत? योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 6. आणि तीनची नावे कोणती आहेत? तर पहिला आहे नाशिक, त्यानंतर पुणे, त्यानंतर संभाजीनगर, त्यानंतर कोकण, त्यानंतर नागपूर. अशा पद्धतीने प्रशासकीय विभाग आहेत. पुढील प्रश्न, कोकण उत्तरेमध्ये डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे कुठपर्यंत पसरला आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन 4 तेरेखोलची खाडी. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन 1 गोंदिया. आणि विद्यार्थ्यांनो, आम्ही तुमच्यासाठी जे नॉन टेक्निकलचे 18,000 प्रश्न देतोय ना, त्यामध्ये तुम्हाला अशाच पद्धतीने PDF फाईल बघायला भेटेल. प्रत्येक टॉपिकवर सब्जेक्टिव्ह आणि फुल लेंथ अशा टोटल 300 टेस्ट या ठिकाणी आहे. तर तुम्ही हा जो कोर्स आहे तो नक्की परचेस करायचा. याची प्राइस आहे 500 रुपये. आणि टेक्निकलचे जे मी पोस्ट सांगितले आहेत त्यावर देखील मटेरियल आहे. कमी वेळात चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा असेल तर नक्की मटेरियल तुम्ही परचेस करा. ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याची आणि कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे.
या ठिकाणी जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा त्या ठिकाणी फक्त मोबाईल नंबर आणि OTP टाकून लॉग इन करायचे आणि कोर्स तुम्ही GPay फोनपेद्वारे त्या ठिकाणी परचेस करू शकता. पुढील प्रश्न, कोरको ही अनुसूचित जमात कोठे राहते? राईट आन्सर आहे ऑप्शन 3 मेळघाट. पुढील प्रश्न, हळदी उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा कोणता? योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 सांगली. नेक्स्ट, आंब्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा कोणता? योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 रत्नागिरी. काजू उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा कोणता? राईट आन्सर आहे सिंधुदुर्ग. आणि आंब्यामध्ये अग्रेसर कोणता आहे? तर तो आहे रत्नागिरी. नेक्स्ट, महाराष्ट्रात अजिंठा इलोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 छत्रपती संभाजीनगर. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते? योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 मुंबई. विदर्भातील जिल्ह्यांची संख्या किती? राईट आन्सर आहे ऑप्शन 3 11. आणि विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओचं जे टार्गेट आहे ते आहे 1000+ लाईकचं. जर तुम्ही व्हिडिओ बघतायत ना तर खाली फक्त व्हिडिओवर क्लिक करून खाली लाईक बटन येईल, त्यावर एक विद्यार्थी मित्रांनो लाईक करून द्या, जेणेकरून आम्हालाही मोटिवेशन मिळेल की असंच कंटेंट आपल्याला पोहोचवलं पाहिजे. आणि शेजारी सबस्क्राईब देखील करून घ्या. डेली बेसिसवर मी तुम्हाला असेच व्हिडिओ घेऊन येणार आहे. पुढील प्रश्न, मराठवाड्यातील जिल्ह्यांची संख्या किती? तर ती आहे ऑप्शन 3 8. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता? तर तो आहे ऑप्शन 3 यवतमाळ. म्हैसमाळ हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 छत्रपती संभाजीनगर. घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 रायगड. पुणे जिल्ह्यातील अष्टविनायकांचे स्थान नसलेलं ठिकाण कोणतं? तर ते आहे ऑप्शन 4 पाली. मी तुम्हाला सुरुवातीला काय सांगितलं, पुणे जिल्ह्यात किती 5 ठिकाणे आहेत, त्यापैकी 3 नावे आहेत मोरगाव, ओझर, लेण्याद्री. बाकीचे 2 नावे कमेंट करा. महाराष्ट्रात ज्योतिर्लिंग स्थाने किती आहेत? ते आहेत 5. तुळजा भवानी मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे ऑप्शन 1 धाराशिव. आधीचं नाव उस्मानाबाद होतं, आताचं जे नाव आहे ते आहे धाराशिव. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 रायगड. दहिसर नदीकाठी वसलेलं राष्ट्रीय उद्यान कोणतं? उत्तर आहे ऑप्शन 1 संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. कृष्णा कोयना या नदीचे संगमस्थान असलेले कराड हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे ऑप्शन 4 सातारा. कृष्णा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? राईट आन्सर आहे ऑप्शन 2 महाबळेश्वर. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हटले जाते? उत्तर आहे ऑप्शन 3 कोयना नदीला. पुढील प्रश्न, चादरी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेलं स्थान? तर ते आहे ऑप्शन 1 सोलापूर. अहिल्यानगर जिल्ह्यातील थंड हवेचं ठिकाण कोणतं? तर ते आहे भंडारदरा. पुढील प्रश्न, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचे राळेगण सिद्धी हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे ऑप्शन 1 अहिल्यानगर. अकोला शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 मोरणा. विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे ऑप्शन 1 अमरावती. मोगल बादशाह औरंगजेब याची कबर औरंगाबाद जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे? तर ती आहे ऑप्शन 4 खुलताबाद या ठिकाणी. परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे ऑप्शन 3 बीड. महाकवी कालिदासांचे स्मारक नागपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन 3 रामटेक. आणि आजच्या व्हिडिओची PDF जर पाहिजे असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्यावर आजच्या व्हिडिओची PDF अपलोड केली जाईल. महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता? तर तो आहे ऑप्शन 3 सिंधुदुर्ग. सर्वात अधिक ऊस पिकवणारा जिल्हा कोणता? राईट आन्सर आहे ऑप्शन 2 अहिल्यानगर. पुणे सातारा महामार्गावर कोणता घाट आहे? उत्तर आहे ऑप्शन 2 खंबाटकी. कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा कोणता? राईट आन्सर आहे ऑप्शन 4 कुरबुडे. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन 1 मुंबई. मुंबई पुणे डबल डेकर एक्सप्रेसचे नाव काय?
योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 सिंहगड. खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहेत? म्हणजे स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर कोणत्या ठिकाणी अधिक आहे? उत्तर आहे ऑप्शन 1 रत्नागिरी. आणि जर देशातील विचारलं तर केरळ लक्षात ठेवायचे. त्या ठिकाणी स्त्रीलिंग पुरुष गुणोत्तर जे आहे ते आहे 1084. म्हणजे 1000 पुरुषांमागे त्या ठिकाणी 1084 स्त्रिया आहेत. पुढील प्रश्न, महाराष्ट्र एक्सप्रेस कोठून कोठपर्यंत धावते? योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 गोंदिया ते कोल्हापूर. पुढील प्रश्न, बल्लारपूर डॅश साठी प्रसिद्ध आहे? उत्तर आहे ऑप्शन 2 कागद कारखाना. पुढील प्रश्न, दगडी कोळसा मोठ्या प्रमाणात कोठे सापडतो? उत्तर आहे ऑप्शन 3 चंद्रपूर. विद्यार्थ्यांनो, कोर्स घेतल्यानंतर तुम्हाला अशीच क्वालिटी कंटेंट त्या ठिकाणी मिळणार आहे. प्रश्न आणि उत्तर लगेचच दिलाय, म्हणजे कमी वेळात तुम्हाला त्या ठिकाणी रिव्हिजन करता येईल. आणि मटेरियल तुम्ही एकदा परचेस केलं तर बाकीही एक्झामला तुम्ही नक्की वापरू शकता. एक्झाममध्ये तुम्हाला ऑनलाईन टेस्ट असणार आहे, त्यामुळे आपल्या ॲपमध्ये ऑनलाईन टेस्ट देखील अपलोड केल्या आहेत, ज्या ठिकाणी टायमर असेल आणि त्या पर्टिक्युलर टाइमात तुम्हाला त्या टेस्ट सॉल्व्ह करायच्या आहेत. तर दगडी कोळसा मोठ्या प्रमाणात कोठे सापडतो? उत्तर आहे चंद्रपूर. मॅंगनीज उत्पादन महाराष्ट्राचा भारतातील क्रमांक कितवा? तर तो आहे पहिला. महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कोठे सुरू करण्यात आली? उत्तर आहे ऑप्शन 1 मुंबई. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामडी वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो? उत्तर आहे ऑप्शन 4 कोल्हापूर. सर्वात जुनी वेधशाळा कोठे आहे? उत्तर आहे ऑप्शन 2 पुणे या ठिकाणी. खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण आहे? उत्तर आहे ऑप्शन 3 सातपुडा. हिमरू शालीसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते? तर ते आहे ऑप्शन 4 छत्रपती संभाजीनगर. महाराष्ट्रातील एकमेव यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे? उत्तर आहे ऑप्शन 3 नाशिक. विठोबा पांडुरंगाचे मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन 4 पंढरपूर. त्याच ठिकाणी आता रोहित पवार शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत पंढरपूर या ठिकाणी. हाजी मलंग बाबांची कबर कोणत्या शहराजवळ आहे? उत्तर आहे ऑप्शन 3 कल्याण. पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे ऑप्शन 1 सातारा. विद्यार्थ्यांनो, आपण व्हिडिओ बघत आहात परंतु लाईक करत नाहीये, असं नका करू. एक लाईकने आम्हालाही मोटिवेशन मिळतं की असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. तर एक लाईक नक्की करा आणि आपले फ्रेंड सर्कल असेल त्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. नेवासा हे ठिकाण कोणत्या नदीकाठी वसलं आहे? उत्तर आहे ऑप्शन 3 प्रवरा. महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा किंवा रुद्रगंगा म्हणतात? राईट आन्सर आहे ऑप्शन 1 गोदावरी. खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? उत्तर आहे ऑप्शन 3 गोदावरी. लक्षात घ्या, नर्मदा, तापी आणि सावित्री या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. प्रश्न कसाही घुमून विचारला तर हे 3 नावं लक्षात ठेवायची. नर्मदा, तापी आणि सावित्री या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. या ठिकाणी नाही असं विचारलं तर लगेचच क्लिक होईल. गोदावरी आणि गोदावरी नदीचा उगम कुठे होतो? त्र्यंबकेश्वर या ठिकाणी. जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर तो आहे गोदावरी. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती? तर ती आहे गोदावरी. महाराष्ट्रात रब्बी पिके कोणत्या ऋतूत घेतली जातात? उत्तर आहे ऑप्शन 3 हिवाळा. खालीलपैकी कोणता विभाग संत्रा विभाग म्हणून ओळखला जातो? तर तो आहे नागपूर. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात ज्वारीचे सर्वाधिक उत्पादन होते? उत्तर आहे ऑप्शन 1 सोलापूर. सह्याद्री पर्वतात दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात? राईट आन्सर आहे ऑप्शन 3 पश्चिम घाट. डॅडॅश हा जायकवाडी बहुउद्देशीय प्रकल्पावरील जलाशय आहे, तर तो आहे ऑप्शन 3 नाथसागर. महाराष्ट्र पठार कोणत्या खडकापासून बनला आहे? बेसॉल्ट. पंढरपूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कोणत्या नदीकाठी वसलं आहे? उत्तर आहे ऑप्शन 3 भीमा. दक्षिण महाराष्ट्रातील किनारी प्रदेशात कोणत्या प्रकारची मृदा आढळते? योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 जांभी. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोणत्या शहरात आहे? उत्तर आहे ऑप्शन 2 नाशिक. पुढील प्रश्न, गोदावरी नदी महाराष्ट्रात कोठे उगम पावते? राईट आन्सर आहे ऑप्शन 3 त्र्यंबकेश्वर. तसेच विद्यार्थ्यांनो, जर तुम्ही टेक्निकल पदाकरिता फॉर्म भरला असेल तर आपल्याकडे क्वालिटी असं कंटेंट दिलंय. याच्या बाहेर एकही प्रश्न तुम्हाला बघायला मिळणार नाही. ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करा. सर्व लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत.
अधिकच्या माहितीसाठी स्क्रीनवर नंबर दिला आहे 9356256037 यावर व्हॉट्सअप करू शकता. हे जे नॉन टेक्निकलचं मटेरियल आहे मराठी, इंग्लिश, सामान्य आणि बुद्धिमत्ता यासाठी नक्की परचेस करा. आपण बाकी एक्झामसाठी जर फॉर्म भरला असेल त्यासाठी हे मटेरियल तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता. यामध्ये ऑनलाईन टेस्ट दिले आहेत. सर्व PDF स्वरूपात तुम्हाला MCQ बघायला मिळतील. काही टॉपिकच्या नोट्स देखील प्रोव्हाइड केल्या आहेत ज्याचा तुम्हाला परीक्षेत नक्कीच फायदा होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्व कोर्सेसचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे. ॲप डाउनलोड करा, पेमेंट करा, सर्व कोर्स अनलॉक होईल आणि अभ्यासाला तयारीला सुरुवात करा. चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. डेली बेसिसवर असेच मी व्हिडिओ घेऊन येईल. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करायचं आहे. आजच्या व्हिडिओचा टार्गेट आहे 1000+ लाईक. त्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच खाली जो टेलिग्राम चॅनल दिला आहे त्याला जॉईन करा. त्यावर आजची व्हिडिओची PDF अपलोड केली जाईल. थँक्यू.